शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल आणि बघा सरकारने सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं 30 जून 2026च्या अगोदर तुमची कर्जमाफी मिळणार. परंतु शेतकरी मित्रांनो, एक साधारणपणे आता एक सोपा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही 2 लाखापेक्षा जास्तीचं कर्ज तुम्ही माफ करू शकता. म्हणजे 5 लाखापर्यंत तुम्ही कर्ज माफ करू शकता. शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून आपण वाट बघितली होती की कर्जमाफी कधी होणार कधी होणार. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकृत तारीख सुद्धा सांगितली नव्हती आणि निवडणुकीच्या आधी त्यांनी आपल्याला शब्द दिला होता कर्जमाफी करणार. परंतु बच्चूभाऊ कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांनी खूप सारे आंदोलन केले आणि बघा आता विधानसभाच्या निवडणुका जे काही पार पडत आहे, तर त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता कर्जमाफी करणं शक्य असणार आहे. बघा आता निवडणूक समोर आलेली आहे. आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार. त्यासाठी तुमची कुठलीच पडताळणी होणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्ज असणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ केली जाणार. जेव्हा कर्जमाफी जर केली नाही तर शेतकरी त्यांना वोटिंग करणार नाही. मग आता शेतकरी मित्रांनो, यामधनं तुमचा फायदा कसा करून घ्यायचा याची तुम्हाला टिप्स आणि ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, साहजिकच तुम्ही 1 लाखाचं 2 लाखाचं कर्ज काढून ठेवलं असेल तर ते कर्ज तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला 5 लाखाचे आणि 7 लाखाचं कर्ज उचलून घ्यायचं आहे. एक सिंपल उपाय तुमच्यासाठी असणार आहे. 2 लाखाचं तुम्ही कर्ज उचललं असेल तर ते कर्ज तुम्हाला त्वरित भरून घ्यायचं आहे. बघा 30 जून 2026च्या अगोदर तुमची कर्जमाफी होणार आहे. सरकारने जी आर काढला तोपर्यंत तुमची कर्जमाफी होणार नाही. म्हणजे बघा जून महिन्याला इथं टाइम आहे, 2025 लागून आता बघा 2026 लागायला इथं टाइम आहे. म्हणजे बघा 1 ते 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. तर या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की शेतकरी बांधवांना 2 ते 3 लाखाचं तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुम्हाला ते पूर्ण कर्ज भरायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्तीचं कर्ज मिळणार आहे. सिव्हिल स्कोर तुमचा एकदम हाय होणार आहे आणि वाढून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला 7 आणि 5 लाखाचं कर्ज इझिली तुम्हाला मिळून जातील. तर ते कर्ज तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे आणि तेव्हा जेव्हा तुमची कर्जमाफी होणार त्यावेळेस तुमच्यावर किती कर्ज आहे हे कर्ज ठरीत धरल्यानंतर तुमची सर्व कर्जमाफी होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना आपला फायदा करून घ्यायचा आहे. सर्व मुख्यमंत्र्यांनी आपल्या संघ गोंधळ केला, घोटाळा केला. बघा निवडणुकीच्या आधी आपल्याला सांगितलं होतं की कर्जमाफी करणार, तुम्ही फक्त आम्हाला वोटिंग द्या, निवडून द्या. एकदाच आपलं सरकार आलं की 100% आपली कर्जमाफी तुमची निश्चित आम्ही करणार आहोत. तुमचा सर्व सातबारा कोरा करणार. मग सर्व सातबारा कोरा म्हणायला गेलं तर सातबाऱ्यावरती 5 लाख कर्ज असो, 10 लाख कर्ज असो किंवा 20 लाख कर्ज असो, सातबाऱ्यावरती जेवढं कर्ज तुमचं असेल तेवढंच कर्ज सरकारला माफ करणं भाग पडते. कारण की त्याला सरसकट कर्जमाफी म्हटलं गेलं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने आपल्या संग जसा गेम खेळला तसंच आपण सुद्धा आता सरकार संग गेम खेळायचं. बघा तुमच्यावरती आता 10 लाख 20 लाखाचं तुम्ही जे काही कर्ज काढलं असेल इथं चेकिंग होणार नाही की कोणत्या गव्हर्नमेंटकडे कोणी गव्हर्नमेंट कर्मचारी आहे का, कोणत्या खासदार आहे का, कोणी आमदार आहे का. बघा शेतकरी मित्रांनो, शेती पिकाच्या नावावर तुम्ही कर्ज काढलं असेल तर शेती पिकाचं कर्ज तुम्ही उचललं असेल, बँकेतर्फे आपल्याला कर्ज मिळत असतो. ते कर्ज तुम्ही जितकं उचललं असेल, 5 लाख उचललं असेल, 10 लाख उचललं असेल, उचलून घ्यायचं. त्यानंतर ते कर्ज तुम्हाला रिन्यू करायचं. समोर मी तुम्हाला सांगणार आहे की अजून कोणती सोपी पद्धत असणार आहे जेणेकरून कर्जमाफीपासून आपल्याला 5 ते 10 लाखाचा फायदा कसा करून घ्यायचा आणखी तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बघा शेतकरी मित्रांनो, 30 जून 2026 पर्यंत इथं कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांना आणखीन इथं त्यावरती जसं की भरोसा नाही, मोठ्या प्रमाणात याच्यासाठी आंदोलन केलं गेलं आणि आंदोलनाचा प्रतिसाद आपल्याला भरपूरशा शेतकऱ्यांनी दिला. बच्चूभाऊ कडूच्या यशाला इथं जसं की आंदोलनाला यश मिळालं आणि यशाला जसं आता कर्जमाफी मिळाली. बघा शेतकरी मित्रांनो, आता संघटनेच्या माध्यमातून अशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आग्रह धरला जातो. आता त्यांच्यामध्ये 30 जून 2026ची तारीख इथं लांबलेली आहे. आता तोपर्यंत तुमची कर्जमाफी होणार. परंतु भरपूरशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडत आहे की आमची कर्जमाफी होणार की नाही होणार. आणि सरकार हे आपलं यंदाचं पूर्ण खोटं सरकार असणार आहे. कर्जमाफी करतो म्हणतोय आणि कर्जमाफी करत नाही. यानंतर आता शेतकऱ्यांना इथं सरकारवर भरोसा राहिला नाही. त्या व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी आता आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा ते देखील तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मनामध्ये आधीपासूनच इथं गोंधळ होत होता की सरकार इथं आश्वासन देतं परंतु करत नाही. आता जसं की सत्ताधारी पक्षाचे मंत्री महोदयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती पुन्हा एकदा इथं प्रश्न उपस्थित केला. यापूर्वी आपण सुद्धा पाहिलं होतं की जसं की वित्तमंत्र्यांनी याबद्दल बोललं होतं. विषय कसा तरी इथं मिटवण्यात आला होता आणि अखेर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कर्ज काढायचे, सोसायटी घ्यायच्या आणि पुन्हा कर्जमाफी मागायची असा एक प्रश्न निर्माण झाला होता. परंतु शेतकरी मित्रांनो, यावरच तुमचा फायदा मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फायदा मिळणार नाही. गोरगरीब शेतकरी असतो, इथं कर्ज काढत असतो, त्यांना कर्जमाफी 1 लाखाची 2 लाखाची तुम्ही देत असता आणि 5 वर्ष निवडून येऊन किती सारे घोटाळे इथं आपले सरकार करत असतो. परंतु बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी कर्ज काढायचे, शेती कर्ज इथं काढल्यानंतर ते एका थकीत होतात. शेतकरी कर्ज भरत नाहीत. याचा अभ्यास करण्यासाठी आता समिती 6 महिने काम करणार. तोपर्यंत सुद्धा
सुद्धा या मंत्री महोदयाच्या जसे की सभा इथं बसणार आहे आणि त्यानंतर तुमची कर्जमाफी करायची की नाही करायची ते तिथं ठरवलं जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 30 जून 2026च्या अगोदर तुमची कर्जमाफी करणार, परंतु आता समितीमध्ये तुम्ही पात्र व्हाल की नाही होणार हे देखील आता महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. शेतकरी मित्रांनो, इथं तुम्ही 100% पात्र होणार आहे, कारण की 6 महिन्यावरती काम चालणार आहे. 6 महिने काम म्हटलं का बघा, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकी आता इथं चालू होतील. आता जसं की निवडणुकी चालू झाल्यानंतर जास्त 99% शेतकरी इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 1%च लोकांकडे शेती नसेल, परंतु 99% शेतकऱ्यांकडे इथं शेती आहे. त्या व्यतिरिक्त बघा, त्यांनी जर आता वोटिंग केलं नाही, जर आता भाजपाला जर वोटिंग मिळालं नाही, तर आपलं पूर्ण आता भाजपाचं सरकार आहे, केंद्र सरकार सुद्धा बीजेपी आहे आणि राज्य सरकार सुद्धा बीजेपी आहे. व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आता त्यांना वोटिंग केली नाही तर सरकार इथं निवडून येणार नाही. मग आता कर्जमाफी करणं भाग असणार आहे. मग आता 7/12 कोरा करण्याचं म्हटलं तर बघा, आता शेतकरी मित्रांनो, तुमचा 7/12 100% कोरा करतील म्हणजे करतील. कारण की बघा, लाडकी बहीण योजना त्यांनी निवडणूक यासाठी आता सुरू केली होती. निवडून आले, लाडक्या बहिणींचे हप्ते धीरे धीरे आता कमी करायला त्यांनी सुरुवात केली. लाडक्या बहिणींना पहिले सरसकट त्यांनी हप्ते दिले, परंतु त्यानंतर आता भरपूरशा लाडक्या बहिणींना अपात्र करून बाहेर काढल्या जात आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीचं जे काय आता आपल्या तोंडावरती घास आलेला आहे त्याचा पूर्णपणेच फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. बघा, साधारणपणे 1 लाख रुपये तुमच्यावर कर्ज असेल, ते कर्ज तुम्हाला पूर्णपणे भरून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला 3 किंवा 4 लाखाचं कर्ज उचलून ठेवायचं आहे. डायरेक्ट आता 30 जून 2026च्या अगोदर तुमची कर्जमाफी होणार आहे. बघा, आपण शेतकरी आहे, आपल्यावर कुठले इन्कम टॅक्स बसत नसतो, आपल्याकडे 2 एकर 4 एकर शेती असतो. त्या व्यतिरिक्त बघा, आपल्या घरी कोणी गव्हर्नमेंट जॉबवर नसतो आणि आपला काही मोठा व्यवसाय नसतो, तर साहजिकच आहे की आपल्याला 100% कर्जमाफी मिळणार. त्या व्यतिरिक्त बघा, आपलं वार्षिक उत्पन्न किती असतो, खूपच खूप 1 लाखाच्या आतील आपलं वार्षिक उत्पन्न असतो आणि 2.5 लाखाच्या आतील ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे. मग आपण कोणते इथं मोठे लोक आहे, तर शेतकरी मित्रांनो, सांगितल्या पद्धतीने तुम्हाला हे कामं करून घ्यायचे. 101% तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. बाकी अशा पद्धतीचे टिप्स आणि ट्रिक्स शेती संदर्भातील जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील थोडाफार इथं मदत मिळतील आणि ते देखील आपल्या कर्जाचं इथं ओझं जे काही असणार आहे तर ते कर्जमाफी संदर्भातील त्यांचा देखील फायदा करून घेतील. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.